आज आम्हाला लगेच तुम्ही स्वीकारू नका. नाही स्वीकारू नका. आज अगोदर आमचा अनुभव घ्या आणि जर तुम्हाला अनुभव जर काही सत्यता वाटली तर आमच्या कार्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही सुरुवात करा. तर या अभियानामध्ये एकच उद्देश आहे सर की प्रत्येक व्यक्ती भारतातला गोरगरिबातला गोरगरीब सुद्धा आरोग्य संपन्न झाला पाहिजे आणि गोरगरिबातला गोरगरीब व्यक्ती सुद्धा आर्थिक संपन्न झाला पाहिजे. आणि या दोन मुद्द्यावर आपण कार्य करतोय. आता कुठलंही जरी कार्य असलं समाजामध्ये या दोन गोष्टीवर चालतं. आणि देवाकडे जरी लोक जरी गेले तर दोन गोष्टी मागतात, एक तर आरोग्य एक तर पैसा. देवाकडे तिसरी गोष्ट मागायचं कारणच नाही. दोन गोष्टी व तिसऱ्या गोष्टी फिरतात, आरोग्याच्या पण असतील आणि पैशाच्या पण असतील. जसं सरांनी सांगितलं की आम्हाला थोडा अनुभव तुमचं सांगितलं, तुमचं खूप नाव लातूरपासून इथे येईपर्यंत नाव तुमचं खूप होतं की जसं मी कार्य करतोय पूर्वजन तसं सर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे माऊलीचं सेवा वगैरे करतात. त्यांनी खूप एक तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये त्यांनी खूप चांगलं संघटन कार्य केलेलं आहे आपल्या माऊलीची इच्छा आहे. मग त्याच्यामुळं आज कुठं ना कुठं ती तर आपण सध्या गरज आहे करतो ती मनशुद्धी आहे. आता आरोग्य शुद्धी आणि आर्थिक शुद्धी जे सध्या महत्वाच्या गोष्टी ते आहेत. आज आपल्या मौलीकडे जास्त आपण शंका घेऊन जातो कोण आरोग्याची किंवा पैशाची, तशी समस्याच नाही ना जगामध्ये कुठली. तसं आज या माध्यमातून दोन गोष्टी तुम्हाला द्यायला आलो, एक तर तुमच्या हातून सेवा घडो आणि तुमच्या हातून अनेक लोकांना आरोग्य आणि लोकांना रोजगार मिळो. बरोबर. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण या रोजगार देण्याचं कार्य कसं करतो. आता तुम्ही जे कार्य करताय, आता तुम्ही जे नोकरी करत सध्या दुकानामध्ये काम करताय, कुठंतरी वेळ बी जावा आणि त्याच्या माध्यमातून कर्माच्या माध्यमातून थोडाफार पैसा पण मिळावा. तेच कार्य आपण या ठिकाणी करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता मी नोकरी करत मला सुट्टे आहेत, या सुट्ट्याच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांना मला भेटता येईल त्या लोकांना भेटतो. आणि जे म्हणजे प्रायव्हेटची सध्या गरज आहे, काळाची गरज, आज त्या काळात तिथे संत महान का झाले, कारण त्या काळात त्या काळामध्ये जे उपयोगी होतं ते संतांनी त्या लोकांना दिलं म्हणून ते संत झाले. तसं आता आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टीची गरज आहे की भारतात दोन मोठ्या समस्या आहेत, आरोग्य संपन्न आणि आर्थिक संपन्न, बिमारी आणि बेरोजगारी, जी की सरकार स्वतः अपेक्षी ठरलं. सरकार बिमारी मुक्त कुणाला करू शकत नाही, बेरोजगार मुक्त कुणाला करू शकत नाही. ते कार्य आपण करतोय सध्या. आता त्या कार्याची सुरुवात, आता कुठलंही कार्य करताना जे लागतं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बेस. आपण कुठलं कार्य करतो, आपण पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. बघा, दारू विकून पैसा कमवू शकतो, काही करू शकतो, पण तो सन्मार्गानं कमवलेला पैसा मन शांती नाही आणि त्याला बरकत नाही म्हणतात. त्यांची लेकरं बघा तुम्ही अवस्था काय कंडिशन. म्हणजे आपण जे करतोय लोकांना अमृत पाजून आरोग्य संपन्न करून आपण आर्थिक संपन्न होतोय सर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं मूळ जे बेस आहे आपलं अटॅक आणि कॅन्सर सध्या जे वाढत चाललं प्रमाण आहे. अटॅक आणि कॅन्सर भोवतालचे सगळे आजार आहेत. पुन्हा त्यात पित्त आहे, ॲसिडिटी आहे, बीपी आहे, शुगर आहे, मूळव्याध आहे, मुतखड आहे, जे संदर्भात सर्दी, खोकला, ताप, पडसड, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकनगुन्या, टोटल आजार बॉडीतले आपल्या टोटल आजार आपल्याला गोरगरिबाच्या घरातून काढायचे. आणि त्या पवित्र कार्यातून आपल्याला काहीतरी लोकांना जे करतात त्यांना रोजगार मिळवून द्यायचा आहे आपल्या मार्गदर्शनातून. तसं या अभियान आहे सर. या अभियानामध्ये जवळ आपल्याकडं 350 ते 400 प्लॉट असे आहेत की जे गोरगरिबाला घेण्यासारखे आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण डॉक्टरच्या फीसमध्ये आपण गोरगरिबाला डॉक्टर देतो पूर्ण परिवाराचा. म्हणजे जवळजवळ आपण एक 400 ते 450 रुपयामध्ये टोटल पूर्ण परिवार, जवळजवळ 10 लोकांचा परिवार एकदम त्याचा दवाखाना बंद करतो आपण 450 रुपयामध्ये आपण. याच्या माध्यमातून आरोग्य मिळतं. जे कार्य करतात, जो आपला वेळ देतात, त्या वेळेच्या मोबदल्यामध्ये त्याला काय मिळतो, रोजगार. दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. जो आपला वेळ देतो त्या वेळेच्या माध्यमातून एखाद्याला आरोग्य मिळतं आणि जो वेळ देतो त्याला काय मिळतो, रोजगार. अशा माध्यमातून हे कार्य करतो सर आपण. पण हे कार्य करत असताना आपल्याकडं सगळे डेमो आहेत. अटॅक कसा येतो, कॅन्सर कसा होतो, बीपी कशी येते, शुगर कसा होतो, पित्त कसं होतं, ॲसिडिटी कशी होते, पोट कसं साफ होत नाही, ह्याला आयुर्वेदा कसं काम करतो, हे डेमोच्या माध्यमातून आपण ओरली तुम्हाला मी काही म्हणू शकतो. अटॅक कसा येतो, कॅन्सर आपण दाखवतो. आता आम्ही कुठलं होतो सांगे फाटा ना, फोटो आहेत आपल्याकडे. आता सांगे फाटा ओळख नाही, पाळख नाही, काही चहा घेत बसलो होतो, बोलता बोलता सहज एखाद्या मला डोळ्याचा आजार आहे सांगत मग त्यानं मला एवढं चांगलं आहे तर आम्हाला सगळ्याला सांगा की उभारलो 13 ते 14 रुपयाचं विकून आलो. त्या लोकांना मिळालं आरोग्य आणि आमचे जे दोन तीन जे आहेत त्यांना मिळालं समाधान आणि जे प्रत्यक्ष ज्यानं आर्थिकसाठी करलं त्यांना मिळाला रोजगार. सगळे कार्य ओके. या अभियानामध्ये सध्या आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जे सगळेजण आता नोकरी असेल, उद्योग असेल किंवा तुम्ही जी पार्ट टाईम नोकरी असेल, सगळेच कशासाठी करतो आपण, पैशासाठी. पण हा पैसा वेगळा कमवण्याचं माध्यम. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 75 ते 80 हजार
इन्व्हेस्टमेंट आहे? इन्व्हेस्टमेंट सांगतो ना तुम्हाला मी. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गॅरंटेड इन्व्हेस्टमेंट. गॅरंटी म्हणतो याची. आपलं अभियानाचं सर 18 वर्ष झालं अभियानला. आपल्या किती वर्ष झालं? 18 वर्ष. 18 वर्ष हे अभियान एकच म्हणतं, गॅरंटी विथ गॅरंटी घेणारं फक्त एकमेव अभियान म्हणजे IMC. विथ गॅरंटी म्हणजे कशी तुम्हाला सांगतो. आपलं अभियान म्हणते एखाद्या व्यक्तीने 75 ते 80 रुपये बँकेत ठेवले, त्याला बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज किती येईल? एक 6 ते 7%. बरोबर आहे. 12 ते 84. उदाहरण जरा एक 8,000 रुपये त्याला व्याज येईल. व्याज म्हणजे त्याला व्याज म्हणजे 60% 12/72, जवळजवळ माझ्यानुसार एक 4,000 4 ते 5,000 रुपये व्याज येते 100%. तुम्ही 80,000 बँकेत ठेवले, तुम्हाला व्याज किती लागतं? मिळतं 5,000 रुपये मिळतं त्या सेव्हिंग पैशाला. आणि तुम्ही कर्ज काढलं, मी काय म्हणतो, तुम्ही कर्ज कर्जाला तुम्हाला व्याज जर किती? बँकेचा 1%. म्हणजे 10 महिन्याची किती झाली तुम्हाला? 8,000 रुपये. म्हणजे बँकेत जर पैसे ठेवले तर तुम्हाला 5,000 मिळतील, आणि बँकेतून कर्ज काढल्यावर तुम्हाला किती व्याज लागेल? 8,000. आपल्या प्रोजेक्टनं काय केलं, जो व्यक्ती दोन्हीही काम करेल, उदाहरण जरा ज्याच्याकडे गुंतवणूक आहे त्यानं जर गुंतवले तर त्याला 5च्या ठिकाणी किती व्याज देऊ आम्ही? 8,000 रुपये. मी त्याला बँकेच्या नियमाप्रमाणे मिळालं तर 5,000, आम्ही त्याला किती दिलं? 8,000. आणि जो व्यक्ती बँकेच्या नियमानं कर्ज काढेल व्यवसायाला, ते व्यवसायाचं व्याज किती त्याला जाईल? 8,000. ते 8,000 आम्ही त्याला व्याज देऊ. म्हणजे ज्यानं सुरुवात केली, आता याची झाली पहिली प्राथमिकता. आता हा बिझनेस घेतो गॅरंटी. कशी गॅरंटी घेतो? या पैशाची. या पैशाच्या माध्यमातून जोपर्यंत हा पैसा तुमचा मोकळा होत नाही तोपर्यंत, एकच सांगितलं अभियानामध्ये आम्हाला, तोपर्यंत ज्या व्यक्तीने तुम्हाला या ठिकाणी आणलं तो व्यक्ती बोटाला सुद्धा सोडणार नाही. कधीपर्यंत? तुमचे 80,000 रुपयाला 80,000 मोकळे होत नाहीत तोपर्यंत. व्याजाची गॅरंटी कोण घेतली? अभियानानं. आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणताल की 8 महिने नाही, 10 महिन्यांना नाही. तुम्ही आता या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये आलात, 5 नोव्हेंबरला तुमच्या अकाउंटला 8,250 रुपये जमा. 10 महिन्याचं व्याज तुमच्या अकाउंटला आपण देऊन टाकतो. तुम्हाला हा बिझनेस 10 महिन्यामध्ये पूर्ण शिकवला जातो. मग तुम्ही ज्या शिकण्याच्या माध्यमातून जे भांडवल गुंतवलंय, सामान घेतलंय, उदाहरणार्थ जे लोकांना आपलं आरोग्य देण्याचं सामान, साड्या गड्या बिड्या तसला प्रकार नाही आपल्याकडं. व काही तर द्यायचं म्हणून द्यायचं नाही. आपल्या अभियानाचा उद्देश, जर हे 80,000 सामान एखाद्या घरात गेलं तर त्या घरातून ते सामान कधी घराच्या बाहेर नेलं जाणार नाही. 80,000 मध्ये तुम्हाला जर तुम्ही व्याजाने जरी काढले तर 8,000 रुपये हा प्रोजेक्ट, 8,250, एक 10 महिन्याचं व्याज तुमच्या अकाउंटला. आणि अकाउंटला जर असतील तर तुमचे 5च्या ऐवजी तुमच्या अकाउंटला किती आले? 8,000. म्हणजे 3,000 काय तुमचा प्रॉफिट झाला. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा महिना गॅरंटी आला. आता आपण काम कशावर करतो सर? सध्या मेन आपण काम भरपूर ह्याच्यावर करू शकतो. तुलसी, डायजेस्ट आणि आपले ड्रॉप. आपल्याकडे गोड तेल आहे, साबण आहे, क्रीम आहे, पेस्ट आहे, पावडर आहे, सेंद्रिय 350-400 फूट आपल्याकडे आहेत. पण आपलं ब्रँड आहे 18 वर्ष झाले या ब्रँडला. किती? कारण जागतिक आरोग्य संघटनेचं 18 वर्ष सर्टिफिकेशन देणारी कंपनी फक्त एक IMC. दरवर्षी ती जागतिक आरोग्य संघटना WHO म्हणजे त्याचं हे सर्चिंग करून त्याची क्वालिटी तीच मेंटेन केली आहे का ते चेक करून त्याची त्या ठिकाणी व्हॅलिडिटी दरवर्षाला वाढवतं. 18 वर्षापासून WHO प्रोजेक्ट मांडण्याचा फक्त एक कंपनी म्हणजे फक्त IMC. IMCकडे आपल्याकडे 400 प्रोडक्ट आहेत. आम्ही फोकस काय करतो? ही काळाची गरज आहे. हे पिणाऱ्याला कधी अटॅक येत नाही, कधी कॅन्सर होत नाही. बाकीचे जे आजार आहेत, पित्त, ऍसिडिटी, BP, शुगर, टोटल सर्दी, खोकला, ताप, पडसं, हे त्या घरामध्ये राहत नाही. हा गरीबाचा डॉक्टर आहे आपल्या. आणि डोळ्याचे ड्रॉप. हा ड्रॉप का द्यायचे? प्रत्येकजण मोबाईल वापरतो, लॅपटॉप वापरतो, TV बघतो. हे सध्या आपले जे डोळ्याचे पोल्युशन चालले हवेचं वगैरे, ते डोळ्यातील दररोज दोष काढण्याचं काम ड्रॉप करतो. आता याच्यावर तुम्हाला सांगतो, हे डिस्काउंट रेटमध्ये सामान मिळतं आपल्याला. तुलसी मिळशी 153ला, डायजेस्ट मिळतं 136 रुपयाला, आणि आय ड्रॉप मिळतात आपल्याला 136 रुपयाला. म्हणजे जवळजवळ आपल्याला मिळते हे सामान 425 रुपयाला एक. याची MRP किती होते? याची होते 250, याची होती 200, याची होती 200. किती झाले? 650. म्हणजे इथं एक आपला गरीबाचा डॉक्टर तुम्हाला किती रुपये कमवून देतो? 200. आता आपण हे जे आहे प्रॅक्टिकल ओरली बोलत नाही, डेमो दाखवतो आपण. डोळ्याचे आजार कसे कमी होतात आणि पित्तापासून कॅन्सर अटॅक कसं जातो हे दाखवून. हे आपल्याला जवळजवळ 180, त्याच्यामध्ये हे 180 आपल्याला हे आपल्याला
म्हणजे हे येतात किट तयार होतात. 4चं किट आहे. 4चं एक किट. बाकी तुम्ही काही बी घेऊ शकता, पण आपण याच्यावर करतो मी 4चं म्हणजे तुळशी एक, डायजेस्ट एक, ड्रॉप, डोळ्याचे ड्रॉप 3 म्हणजे याचे 2 ड्रॉप आहेत. 2 छोटा एक मोठा एक, 2 किटला आहेत, 200 आहेत. 2 ड्रॉपचा किट एक, असं 4 वस्तूचं एक किट तयार करतो आपण. या किटच्या एक किट तयार झाले 180 किट. एका किट मागीत राहिले 200 रुपये. 180 किट मागीत झाले 3600 रुपये. हे आपलं रोजगार, याला म्हणतो आपण आपल्या मार्केट भाषेमध्ये रिटेल प्रॉफिट. काय म्हणतो आपण याला? रिटेल. आता मला एक सांगा फक्त की याच्या माध्यमातून तुम्हाला हे दिलं, पुन्हा आपला प्रोजेक्ट तुम्हाला याच्याबरोबर 4,500चं गिफ्ट. गिफ्ट म्हणजे कोणतं? तसं त्या काळामध्ये कर्णाला कोच कुंडल होतं. कर्ण कानामध्ये जे होते ते आपलं एक सध्याचं कवच कुंडल म्हणजे ब्रासलेट, जे घातल्यामुळं पॅरालिसिस अटॅक, पुन्हा जॉईंटचे प्रॉब्लेम, हे मोबाईलचे जे रेडिएशनचे परिणाम आहेत बॉडीवर, ब्रेनवर वगैरे, ते न होऊ देण्यासाठी हे देतं. म्हणजे आपल्याला जवळजवळ 40,500 रुपये प्रॉफिट होतो. किती रुपयामध्ये? 80,000 रुपये. 75 ते 80 मध्ये 80 लागत नाहीत आपल्याला, हे 75 मध्येच बसतं. पण आपण जर म्हणलो मला पेस्ट बी घ्यायच्यात, मला पावडर डबा घ्यायचा, मला क्रीम घ्यायची, मला पावडर घ्यायची किंवा गोड तेल घ्यायचं आपल्याकडं, हे जर घेतलं आपलं 80 पर्यंत जातं. पण आपण याच्यावर काम करतो मेन. आणि 180 लोकांना जोपर्यंत आपण, आता तुम्हाला हे सहकार्य कोणतं असेल सरांचं, सर तुमच्याबरोबर येऊन आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार लोकांना कसं, म्हणजे आपण जनजागृती करतो अटॅक आणि कॅन्सरवर. आणि 180 किटच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट किती व्हायला? जवळजवळ 40,500 रुपये. म्हणजे 50% हा प्रॉफिट देणारा बिझनेस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी, आता सध्या या महिन्यामध्ये दिवाळी ऑफरमध्ये आपली पहिली कंपनी जगातली सर, जो व्यक्ती हा बिझनेस स्टार्ट करेल त्या व्यक्तीला 3 दिवस हरिद्वार पॅकेज आहे आपलं. आपलं प्रोडक्ट कुठं तयार होतं? हरिद्वारला. तुम्हाला 3 दिवस येतं खाणं पिणं राहणं, कंपनीच्या टोटल वेअर हाऊस व्हिजिट, प्रोडक्ट कुठं तयार होतं दाखवण्याचं काम आपली कंपनी करते. 3 दिवसाचा पूर्ण खर्च कंपनीचा. जे व्यक्ती या व्यवसायाला सुरुवात करतात त्यांचं एकच मत आहे. बरं मला एक सांगा, तुम्ही 180 म्हणजे एवढं गुंतवणूक करून तुम्ही चालू केलं अभियानामध्ये कार्य, हे अभियानाची गॅरंटी कोण घेतली तुमची? चौधरी सर. म्हणजे व्याज कोण दिलं? प्रोजेक्टनं. फायदा कोण करून दिला? याने. तुम्हाला जर वाटलं 180 या अभियानामधून मला खूप शिकायला मिळालं, मला हे अभियान कंटिन्यू करायचे संपल्यानंतर, तर ॲज इट तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही. तुम्ही ऑटोमॅटिक या अभियानामध्ये काम करता. आणि हे अभियान जर तुम्ही आता स्वतः डोळ्याने बघितलं फ्रीमध्ये, आता पुढच्या महिन्यात जायचे आपल्याला 19-21ला, तर तुम्ही ज्यावेळेस त्या हरिद्वारमध्ये बघताय सगळे मॅन्युफॅक्चरिंग कशी आहे, प्रोडक्ट कशी तयार होतं आपली, डोळ्यानं बघतो आपण. तुळशी कशी तयार होते आपली, पेस्ट कशी तयार होते, डोळ्यानं दाखवते कंपनी आपल्याला 3 दिवसामध्ये. हे सगळं बघून एकदा जर तुम्हाला ते कळलं पुन्हा की तुम्ही ठरवायचे पुन्हा या अभियानामध्ये कशा प्रकारे काम करायचे आपल्याला. आता या अभियानामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कुठलाही, आता तुम्ही जे कापड दुकानामध्ये काम करताय, पहिली गोष्ट मला सांगा, कापड दुकानामध्ये 4-5 लाख तर भांडवल त्या माणसं असेल, 1 कोटीचं भांडवल आहे. पण ज्या ठिकाणाहून त्याने भांडवल उपलब्ध केलं त्या भांडवलदारांना त्याला काही व्याज बी दिलं का नाही, फक्त एक मात्र आउटपुट आपलं सेल केल्यानंतर हे मिळणार आहे सर. विदाउट सेलचं आपल्याला काय काय मिळणार आहे? हे व्याज आणि ब्रासलेट. हे ब्रासलेट अगोदर मिळतं आपल्याला. हे म्हणजे 8,000 मध्ये 8,250 आणि 4,500चं ब्रासलेट. हे तुम्ही या अभियानामध्ये आल्याबरोबर 12,750 आलेलं आहे प्रॉफिट. एक बी न विकता. आणि हरिद्वार पॅकेज कमीत कमी 3 दिवस खाणं पिणं राहणं जर म्हणलं तर मला सांगा तर कमीत कमी 10,000 रुपये पुरत नाही. म्हणजे जवळजवळ आपल्याला हे 10 आणि 12 22-23,000 रुपये आपल्याला हा प्रॉफिट. एकही तुम्ही वस्तू न विकता तुम्हाला 22,750 रुपये एकदम निव्वळ नफा, काहीच न करता. व्याजला व्याज आलं, गिफ्टला गिफ्ट आलं, हरिद्वार पॅकेजला हरिद्वार. एक सुद्धा विकलं नाही. उदाहरण आता एक सुद्धा विकलं नाही. आपण विकल्यानंतर किती मिळत आपल्याला? 36,000. आणि विकायला मदत करून करणार आहेत सर. जोपर्यंत तुमचे 180 ग्राहक होत नाहीत तोपर्यंत सर तुम्हाला सोडणार नाही. आणि 180 लोकांतून जर तुमचे रिप्लाय चांगले येतील, माऊली खरंच तुम्ही जे दिलंय ते दिल्यापासून आमचा दवाखाना क्लिअर बंद झालाय. रिप्लाय जर तुमचा पॉझिटिव्ह आला तर तुम्ही 100% तो म्हणता सर मी तुम्हाला सोडणार नाही आता. आणि जर तुम्हाला वाटलं 180 लोक नाक डोळे मोडले आहेत, तुम्ही म्हणताल सर केला तेवढा केवढा बिझनेस, आपण काही कुणाला दारू पाजली नाही आणि दिले किती आपण
650 रुपयात. आणि डॉक्टरची फीस आहे तेवढी. त्या फीस आपली एवढी गॅरंटी आहे सर. आता मी 7 वर्ष अभियानामध्ये काम करतोय, एक सुद्धा व्यक्ती नाव ठेवत नाही. आउटपुट आहे सर कंपनीचा, एक सुद्धा व्यक्ती नाव ठेवत नाही. कारण का 18 वर्षापासून बीडला ह्याच्या अगोदर आता आहेत त्यांचं कसं कोणतं बीडला आहेत ना IMC आहेत ना, आहेत ना बीडला आहेत ना IMC मध्ये काम करणार. हा मग असू द्या ना. आपला परिवार वेगळा, आपलं एज्युकेशन सिस्टम वेगळं. ते अशी गॅरंटी घेतं का बघा, आणि ते तुमची गॅरंटी घेत नाहीत. प्लॅन सांगत असं सांगत असेल ना प्लॅन, तुम्ही ऐकून घ्या प्लॅनचं. मी तुम्हाला काय म्हणतो, गॅरंटी कुणी कुणाची देत नाही. तुम्ही घ्या नाही तर सोडून द्या, विका नाही तर ठेवा. आमचा तो उद्देश नाही. आमचा पर्पज काय की तुम्ही जर आमच्याकडे आला तर तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग देऊन बाजूला काढणं. आणि चौधरी सर 1 महिना अगोदर टोटल शिकून घेतलं, 1 लाखाचा माल घेतला, टोटल गोष्टी शिकल्या, आणि शिकल्यानंतर ते आता तुमची गॅरंटी घ्यायला येत. आम्ही कधीच कुणाची गॅरंटी घेत असताना, आता मी आमचे दयानला प्राध्यापक बने सर आहेत, आज 3 लाख पगार आहे सरांना. यांची गॅरंटी कोण घेतली? मी घेतली. आज हे 80,000 प्लस इन्कम आहे महिना सरांना, चेअरमन आहेत. 3 लाख पगार आहे दयानला, परमनंट आहे ना HOD दयानला सर. मी शिक्षक आहे गव्हर्नमेंटला. गॅरंटी कोण घेतली? सरांची. मी चौधरी गॅरंटी कोण घेतली? बने सरांना. यांना कळालं, अरे माझा 1 लाख सरांनी मला मोकळा करून दिला. म्हणजे मला सरांनी बँकेच्या व्याजाप्रमाणे मला ते बी मिळालं, तर पैसे व्याजाने काढले सरांनी. तर आता मला कौतुक करावं असं वाटतं की सरांनी 5% पैसे काढले. पण जे वैशिष्ट्य मला ते 4 दिवसात 4 मीटिंग मध्ये गडप. त्यांनी एवढं फास्ट निर्णय घेतला. काय त्यांनी काय म्हणली, एकच मला गॅरंटी आहे ना म्हणली. मला सर का खोटं काय म्हणली सरने माझी की तुमची 80 गॅरंटी कोण घेणार? मी. हे बरं हे करू आपण, ऐका ना, ह्याच्याबद्दल सगळी माहिती आहे मला. टोटल 70-80 हजार रुपयाचा का 1.5 लाखाची फ्रँचायझी 2 लाख आहे. 2 लाख आहे. माझं काय मत आहे, 2 लाखाची फ्रँचायझी आहे, 50,000 आउटलेट आहे. पण मी माझं मत आहे का, अगोदर त्या 2 लाखाची फ्रँचायझी घेण्यापेक्षा अगोदर अनुभव घ्या. 80,000च्या ह्याच्यावर ह्या महिन्यात तुम्हाला सुपरस्टार न्यायचं, आणि लगेच तुम्ही निर्णय काय 80,000चा माल गेल्या तुम्ही निर्णय घ्यायचा, मला 2 पाहिजे का 50 पाहिजे. जर 180 ग्राहक तुमचे तयार झाले की तुम्ही फ्रँचायझी तुम्ही न म्हणता पुन्हा आम्ही पुढचं तुम्हाला स्टेप सांगतो. कारण इथं आता आमचा हिरात तुम्ही आहोत. तुमची स्टेप आम्ही बीड जिल्हा स्टेप तुम्हाला राईट म्हणलं. आता मला तुम्हाला हिरेजीकडे चेहरे तुम्ही आहात. कारण सर मला 8 दिवस झालं म्हणलं, वेळच भेटणार झालं तुम्हाला. त्यांनी सरला मला सर मला म्हणले बीडला जायचं. आणि एक सांगतो सर, करणारे भरपूर असतात. आपल्यात लई वेगळी कला आहे. मध्यंतरी प्रोडक्ट आले ते ग्रीन प्लॅनचं होतं, ते पण केलं होतं. मी तुम्हाला काय म्हणतो, बीड मध्ये हे नाव आहे ह्याचं, ब्रँड आहे 18 वर्षापासूनचा. असं आणि कुणी नाव पाहिजे लोकांनी येऊन नाव नाही ठेवत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सर, डॉक्टर बीड मध्ये भरपूर आहेत, डॉक्टर भरपूर आहेत, पण एका डॉक्टरचं नाव का घेतलं जातं? क्वालिटी असते, आणि त्याची एक शिकवण्याची किंवा बघण्याची, पेशंटला बघण्याची एक तळमळ वेगळी असते. मला पेशंट काही बी करून क्युअर करायचं आहे. तसं तुम्हाला येऊन जोडणं महत्वाचं नाही, आम्हाला तुम्हाला येऊन घडवणं महत्वाचं आहे. अहो सर, तुम्हाला इथं ह्या बोळात 2 दिसतील तुम्हाला IMC मध्ये. पण सांगणं, घडणं आणि हाताला धरून शिकवणं लय फरक असतो. आता चौधरी सरला यांनी शिकवल्यामुळे चौधरी सर बीडमध्ये आले ना. तसं ते कशाला गर्व आम्हाला असते. त्यांना एकच बघितलं, बरेचसरनी माझी गॅरंटी घेतली आणि मला जे मुक्त करून टाकली, 1 लाखाचा माल बी विकला, मला एवढं प्रॉफिट बी मिळवून दिलं, आणि माझं एवढं तरी मिळालं. हे ज्यावेळेस त्यांना कळालं म्हणून ते म्हणले, सर चला बीडमध्ये. ज्या दिवशी तुम्हाला ही गोष्ट चौधरी सरांची क्लिअर वाटेल, सर तुम्ही जे मला दाखवते मला मिळवून दिलं बरं का, त्या दिवशी चौधरी सरांची गॅरंटी जशी त्यांनी तुमची घेतली, तसं तुम्हाला मला सांगायची गरज नाही सरांची गॅरंटी घ्या म्हणून. आम्ही तुम्हाला पिरियड काय दिला 10 महिने, पण आम्ही तुम्हाला 10 महिने ठेवतो. 70-80 हजारामध्ये सगळे प्रोडक्ट घेणार का? हा, सगळे जेवढे कंपनीचे आहेत तेवढे नाही तुम्ही निवडताल ते, आपण निवडताल ते घेता येते. आम्ही काय करतो, सगळे घेता येते, पण ते लई पुढे जातं. मी काय म्हणतो, आम्ही काय निवडतो ऐका, जे चल आपण जे रनिंग लागतात ते आम्ही आरोग्य शिबिर ज्याच्यावर घेतो, ज्या गोष्टीवर तेच बोलतो, तेच निवडायचं. मग समजा गोड तेल आणलं सोबत, आम्ही गोड तेल आरोग्य शिबिर बोलतो. किती दिवस ठेवायचं? काय ठेवायचं? जे चलल झटपट पार. आता गोड तेल आणलं बी लगेच लोक म्हणणार ते सोयाबीनचं 120 रुपये किलो आहे, तुमचं 230 ला कशाला घेऊ? इथं कॉम्पिटिशनच नाही. तुळशी मार्केटला जा 250 पुढं आहे, डाबरची घे, पतंजली कुठली बी घे. डायजेस्ट तर मिळतच नाही आपल्या कंपनीचं, असं दुसऱ्या कंपनी डायजेस्ट एवढं कमी रेटला मिळत नाही. ड्रॉप एवढ्या स्वस्त कुठंच मिळत नाही. म्हणजे इथं कॉम्पिटिशन नाही. बोलताना मी फक्त आरोग्यात जर बोललो, लोक त्याची तुलना तुम्हाला मार्केटला कुठल्याही दुकानात करणार, वेळ कमी जातो. नाही तर तिथं कन्व्हिन्सिंग करावं लागतं. पुन्हा ती पेस्ट दाखवली, असं ती पेस्ट दंतकांती आहे किंवा 40 रुपयाला,
आणि तुमच्या म्हणजे 120 कशाला घेऊ, सी स्टुडंट अशी आहे, आपली अशी आहे, मग ते त्याच्यामध्ये वेळ जातो आपला. इथं वेळ जात नाही. शिबिर घेतला तर शिबिर घेतला आम्ही 14,000 गोळा करून आला, एक बी प्रश्न नाही का, कारण मार्केटमधलं कुठलंच प्रोडक्ट आम्ही तर पोही केलं नाही ना. आपल्याकडे सगळं आहे, साबण आहे, पेस्ट आहे, गोड तेल आहे, क्रीम आहे, पावडर आहे, पण आपण फोकस कशावर करलोय, गॅरंटी कशी घ्यावली याची. आता आपलं काय माहिती का वैयक्तिक सांगायचं म्हणजे 70-80 हजार रुपये गुतू, पण आपण काय करू, गाळा करू ती अंबिका चौकामध्ये, आणि दुपारून काय शाळा आपली 1ला सुटते, 1-2ला, तिथून पुढे काय आपला मोकळाच वेळ आहे आपल्याला. पण मी काय म्हणतो ऐका फक्त सर, अगोदर गाळा करायच्या अगोदर फील्ड करा. फीड आहे, फील्ड कशामुळे करा म्हणतोय मी, ऐका ना. गाळा करून माझं मत ऐका सर, आता ह्या लोकांच्या चुका केल्या त्या चुका तुम्ही करू नका म्हणतोय. दुकान टाकण्याच्या अगोदर आपला तो धंदा नाहीये, आपला धंदा अगोदर ग्राहक बेस, युजर बेस तयार करणं. 180 लोकांच्या कुटुंबात तुम्हाला द्यायचं आहे. नाही ते करू, ते याला वेळ नाही, त्या गोष्टीला वेळ नाही आपल्याला. ही जी गोष्ट आहे का 180 लोकांची, त्याचा वेळच नाही आपल्याला. आपण नुसतं स्कॉल करून बी समजा नुसतं प्रॅक्टिस, आणि ह्या गोष्टीचा आउटपुट लोकांकडे आहे नाही असं प्रकार नाही. ते तुम्ही म्हणता बरोबर आहे की तुम्हाला काय वाटतं मार्केटिंग अगोदर करावी, पहिला लीडर असा असेल, मनाला नंतर त्यांना इकडे बोलून घ्यावा, आणि नंतर तुम्ही दुकान टाका, म्हणजे असं बरोबर आहे तुमचं. सर ना मला बी तसंच म्हटलं होतं सर, मला बी तसंच म्हणले. नाही ह्यांचं बरोबर आहे, किंवा तुम्हाला काही वैयक्तिक समजा त्याच्यावरती म्हणजे छाती ठोकपणे सांगता यायला पाहिजे. मी काय केलं सरांना आता, अगोदर 1 महिना मी त्यांना सोबत फिरलो, 1 लाखाचा